आणण्याची त्यांची व्यवस्था सुरू आहे. काल झालेल्या या सगळ्या दुर्दैवी घटनेनंतर जे खर तर पुण्यातले आपले 2 कुटुंब तिथे फिरायला गेली होती, त्यातले जी 2 त्या कुटुंबातली जी काही प्रमुख लोक होती, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, दुर्दैवानं हे दोघंही मृत्युमुखी पडलेत. परंतु त्यांची मी काल म्हणाल तसं त्यांची फॅमिली सुरक्षित आहे, त्यांची मुलगी आणि या दोघांच्या पत्नी सुरक्षित आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता श्रीनगरमधनं ते दोन्ही पार्थिव पुण्याला आणले जातील. संपूर्ण राज्यात जवळपास 6 लोकांची आता माहिती आपल्याला येते. त्यामुळे 12चं विमान हे मुंबईसाठी आहे. मुंबईच्या जे काही लोक आणली जाणार, जे मृत्युमुखी पडले, ते दुपारी येतील आणि पुण्यातली संध्याकाळी येतील. या सगळ्या घटनेनंतर मोठ्या संख्येनं पुण्यातील आणि महाराष्ट्रातील लोक ही त्या ठिकाणी अडकलेली आहेत. निश्चितपणे हे सगळं झाल्यानंतर एक भीतीचं वातावरण आहे. ही सगळी मंडळी, त्यांचे नातेवाईक सातत्यानं संपर्क करतायत. रात्रभर आम्ही सगळेच या व्यवस्थेमध्ये आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टपणे याच्यामध्ये आम्हा सगळ्यांना सूचना दिल्यात की आपण हे सगळ्या लोकांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत. काल ही सगळी चर्चा झाल्यानंतर आज एक मुंबईला स्पेशल विमान, हे श्रीनगर ते मुंबई दुपारी 3चं एक स्पेशल विमान करण्यात आपल्यालाही यश आलं आणि ते तिथे अडकलेल्या लोकांना मुंबईला बरीच लोक त्या विमानाने येतील. आताही पुण्यातले एक 3-4 मोठे ग्रुप आहेत. एक 69 लोकांचा ग्रुप आहे, एक 35 लोकांचा आहे, एक 19, असे एक साधारणतः 150-150 लोक पुण्यातली सुद्धा अशी आहेत. काही 4 लोक आहेत, काही 2 लोक आहेत. आम्ही 24 तास झालं मागच्या संपर्कात या सगळ्यांच्या आहोत आणि आताही या लोकांसाठी एक स्वतंत्रपणे मुंबई मार्गे पुण्याला एक विमान बुक करण्यासाठीचं एक स्पेशल फ्लाईट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या लोकांना आम्ही हा विश्वास दिलाय की काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि सगळ्यांना पर्यटकांना आज थोडं अवघड आहे, पण उद्या, आज झालं तर आजच करू, नाही तर उद्या एक स्वतंत्र स्पेशल असं विमान आपल्या या पुण्यातल्या सुद्धा सगळ्या लोकांसाठी आपण करतोय. त्या संदर्भातली चर्चाही आमच्या मंत्रालयातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी झाली, एअरलाइन्स कंपनीशी झाली आहे. त्या ठिकाणचे जे कलेक्टर आहेत, या श्रीनगरच्या कलेक्टरांशी सुद्धा आमची सातत्याने चर्चा या विषयात सुरू आहे की आज ती लोक कधी येतील, कधी आपले मृत्युमुखी पडलेले लोकांना कधी सोडणार, तिथून कधी येतील, हे सुद्धा चर्चा सुरू आहेत. एक विशेष करून गृह विभागाचे आपले एक जॉईंट सेक्रेटरी त्या ठिकाणी आहेत, ते महाराष्ट्रीयन आहेत. मला विशेष उल्लेख करावा लागेल की लोखंडे म्हणून ते आपल्याला खूप या सगळ्या विषयात मदत पण करतायत, आपल्या लोकांना तिथं आधार द्यायचे काम करतायत. त्यामुळे सगळ्या पातळीवरती काम सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून आहे. मी त्यांच्या सातत्यानं संपर्कात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली, पुण्यातली अडकलेली लोक जी आहेत, म्हणजे उद्या जी म्हणलं की मी एक स्वतंत्र अशी फ्लाईट आपण करतोय, त्यात मुंबईतले लोक येतील, पुण्यातले लोक येतील, अशी व्यवस्था आपण आता करतोय. त्यामुळे परिस्थिती आता हळूहळू ती अडकलेल्या प्रवाशांच्या संदर्भात त्यांची जी भीती आहे किंवा ती निश्चितपणे थोडी आता ती साधारण होतीये. आम्ही सगळे त्या लोकांच्या संपर्कात आहोत. पुण्याच्या सुद्धा कलेक्टरनी आता सकाळी माझंही त्यांच्याशी बोलणं झालं, अजितदादा पालकमंत्री, त्यांच्याशी आमचा संवाद झालाय. त्यामुळे पुण्याच्या सुद्धा कलेक्टरनी एक नंबर दिलाय. मलाही या आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करीन की आपणही सगळ्यांनी हा नंबर आपल्याकडे असावा. आपले कोणी नातेवाईक, मित्र, परिवार जर तिथे अडकले असतील तर आपणही या नंबरवरती ताबडतोब संपर्क करावा. पुणे कंट्रोल रूमचा नंबर मी आपल्याला या ठिकाणी सांगेन. मोबाईल नंबर आहे 9370 960 061. मी पुन्हा सांगतो, 9370 960 061. आणि लँडलाईन नंबर आहे 020 2612 3371. हा पुणे कंट्रोल रूमचा नंबर आहे. इथं सुद्धा आपण संपर्क करू शकता किंवा माझ्याही कार्यालयाशी थेट संपर्क करू शकता. आमची पूर्ण टीम कालपासून या कामामध्ये आहे. प्रत्येक पुणेकर असेल किंवा महाराष्ट्रातली व्यक्ती असेल, याला सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न आमचे चालू आहे. त्यामुळे चिंता करू नका. नातेवाईकांनाही माझं आव्हान आहे की काही भीतीचं कारण नाही, आम्ही सगळे सोबत आहोत आणि ही आपली लोकही लवकरात लवकर परत येतील. आता त्या ठिकाणी जे मी तिथल्या कलेक्टरशी बोललो, त्यांनी शेड्यूल टाइम 6 दिलेला आहे. 6 वाजता त्या ठिकाणी ते निघतील.
मला असं वाटतं पुढचा 1.5-2 तासाचा प्रवास असेल, साधारणतः 8च्या आसपास या ठिकाणी पोहोचतील. पण 6ची वेळ ही तिथली टेक ऑफची आहे, हे परत एकदा आपण कन्फर्म पण करू. पण आता तरी 6ला निघेल असंच दिसतंय. टाइम तोच आलेला आहे, 8 पर्यंत इथं पोहोचतील. पुण्यातले साधारण किती लोक आहेत काय माहिती आहे? नाही, पुण्यातली आता जी काही 2 लोक गेलीत ती आपल्याला माहिती आहेत, पण जखमीमध्ये किंवा आता काय आता ते दिसत नाहीये. आणि मला असं वाटतं की ते फक्त अडकलेली लोक जी आहेत, जी आपली फिरायला गेली आहेत किंवा पर्यटनाला, त्या लोकांना आणण्याचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद. हिंदी में जानना चाहेंगे कि किस तरह